तर माझा जामीन रद्द करण्यामागे कुणाचं तरी राजकीय डोकं असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी आहे, तसंही मलिक म्हणाले। अशा राजकारणाचा भाजपलाच फायदा होणार नाही। जाहीरनाम्यामध्ये धर्मांतराविरोधी कायदा आणू असंच म्हणणं हा शाब्दिक खेळ असल्याचं देखील मलिक यांनी आरोप केलाय। की जामीन रद्द व्हावा अशा पद्धतीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालेली आहे। आत्ताच अशा पद्धतीने याचिका होणं हे या सगळ्या याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? बघा, असं आहे, ज्यांना माझ्यापासून काही हे राजकीय धोका असेल किंवा त्यांना राजकीय नुकसान होत असेल, ते लोक या प्रकारचे प्रयत्न करत आहे। आज तो लिस्ट पण झालेला आहे। मला वाटते कोर्टात सुनावणी आज होणार आहे। ज्या प्रकारे मी पुन्हा बोलायला सुरुवात केली, माझे विचार मांडतोय, राजकीय परिस्थितीवर बोलतोय आणि ताकदीने दोन्ही ठिकाणी आपण निवडणूक लढतोय, तर ज्यांना याचं नुकसान होत असेल याच्या मागे ते असतील। मी गप होतो, कोर्टाचे आदेश होते, आपण माध्यमाशी संवाद साधू नये, पण आता कोर्टाने मला परवानगी दिलेली आहे। मी माध्यमाशी संवाद साधतोय। आता याच्यामुळे कोणाची अडचणी वाढत असेल, माझ्यामुळे कोणी अडचणीत येत असेल, निश्चित रूपाने ते प्रयत्न करतील की बाबा यांचे जामीन रद्द झालं पाहिजे। शेवटी न्यायालयामध्ये हा विषय आहे, न्यायालय निर्णय घेईल याच्यावर। योगी आदित्यनाथ असतील ते एक विधान करतायत की बटेंगे तो कटेंगे। खरं तर हे अल्पसंख्याक विरोधी हे वक्तव्य म्हणून पाहिलं जात आहे। तुम्ही या विधानाकडे कसं पाहताय आणि तुमचं यावरती काय मत आहे? बघा, हे कुठेतरी धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आहे। या बाह्यगिरीमुळे मतं मिळत नाही, हे लोकांना कळलं पाहिजे। मला वाटते या प्रकारचंच राजकारणामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसलेला आहे। कुठल्याही भावनेशी खेळण्यासाठी या प्रकारचे जाहीरनामा करा। या देशामध्ये जे मौलिक अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स, ते कोणी हुसकून घेऊ शकत नाही। आता प्रचारच करायचा आहे की बाबा हे लोक धर्मांतर करत आहे, हे होत आहे, ते होत आहे। आता राजकीय लाभ मिळवण्यासाठी या प्रकारचे विषय समोर येत राहत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई।